आपल्यासोबत असं कधी झालंय का, की आपण कोणाला तरी मनापासून चांगला सल्ला द्यायला जातो आणि समोरून आपल्याला रागात उत्तर मिळतं? असं का होतं? बरं, या प्रश्नाचं उत्तर एका खूप जुन्या, प्राचीन गोष्टीत दडलंय, जिथे धैर्य आणि अज्ञान हे समोरासमोर उभे ठाकतात. प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का? पण तो खूप खोल आहे. एकच सल्ला एका व्यक्तीसाठी मोलाचा ठरतो, तर दुसऱ्या व्यक्तीला तोच सल्ला अपमानास्पद का वाटतो? याचं उत्तर आपल्याला एका गोष्टीतून मिळणार आहे. चला तर मग ऐकूया ती गोष्ट. तर गोष्ट सुरू होते एका बौद्ध भिक्षूपासून. हे भिक्षू बुद्धांच्या दर्शनासाठी निघालेले असतात आणि अचिरावती नदीच्या काठावर पोहोचतात. त्यांना फक्त नदी पार करायची असते, पण तिथे त्यांची गाठ पडते एका प्रचंड उद्धट आणि तापट स्वभावाच्या नाविकाशी. त्या भिक्षूंनी फक्त नदी पार करण्याची विनंती काय केली, तो नावाडी एकदम भडकलाच. तो अनिच्छेने त्यांना बोटीत बसवतो, पण बोट इतक्या बेफिकीरपणे चालवतो की नदीच्या लाटांचं पाणी आत शिरतं आणि भिक्षूंचे वस्त्र पूर्णपणे ओलेचिंब होऊन जातं. आणि अंधार पडल्यावर तो त्यांना पलीकडच्या किनाऱ्यावर सोडतो. म्हणजे त्यांचा अख्खा दिवस वाया जातो. दुसऱ्या दिवशी भिक्षूंनी ही सगळी हकीकत बुद्धांना सांगितली. तेव्हा बुद्ध फक्त हसले आणि म्हणाले, अरे, तो नावाडी फक्त आजच असा वागतोय असं नाहीये, तो पूर्वीपासूनच असा आहे. आणि मग बुद्धांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली, ज्यात आजच्या या समस्येचं मूळ दडलेलं होतं. ही गोष्ट आहे बनारसचे राजा ब्रह्मदत्त यांच्या काळातली. ते एक अतिशय न्यायी आणि धार्मिक राजा होते. त्यांच्या राज्यात एक ज्ञानी तपस्वी राहत होते, जे बोधिसत्व होते. राजा त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या शांत स्वभावाने इतका भारावून गेला की त्याने स्वतः त्या तपस्वींना राजवाड्यातल्या बागेत राहायची विनंती केली, जेणेकरून त्याला रोज त्यांचा सत्संग लाभेल. आणि मग ठरल्याप्रमाणे ते तपस्वी रोज राजाला भेटून उपदेश देऊ लागले. राज्य कसं चालवावं, कोणत्या वाईट गोष्टींपासून दूर राहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य, दया आणि करुणा कशी जपायची. राजा जणू काही एखादा विद्यार्थी असावा, तसा मोठ्या आदराने आणि उत्सुकतेने त्यांचं प्रत्येक बोलणं ऐकायचं. हा जो श्लोक आहे ना, तो त्यांच्या उपदेशाचा आत्मा होता, त्याचं सार होतं. तपस्वी राजाला नेहमी समजावत की खरा राजा तोच जो कधी रागावत नाही आणि रागाला रागाने उत्तर देत नाही. शांत राहण्यातच राजाची खरी प्रतिष्ठा आहे, खरी किंमत आहे. राजा या उपदेशाने इतका प्रभावित झाला की त्याने तपस्वींना चक्क एक गाव देऊ केलं, ज्याचं उत्पन्न 1,00,000 मोहरा होतो. पण तपस्वींनी ते अगदी नम्रपणे नाकारलं. त्यांच्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण हीच सगळ्यात मोठी संपत्ती होती, कोणतीही भौतिक संपत्ती नाही. बरं, असं करता करता 12 वर्ष गेली. राजाच्या सहवासात राहिल्यानंतर तपस्वींना हिमालयात परत जाण्याची इच्छा झाली. ते राजाला न सांगताच प्रवासाला निघाले आणि गंगेच्या काठावर पोहोचले. आणि तिथे त्यांची भेट एका अशा व्यक्तीशी झाली, जो त्या राजाच्या अगदी विरुद्ध होता. त्या नाविकाचं नाव होतं आवर्य पिता. तो एक मूर्ख आणि हट्टी माणूस होता. त्याची काम करायची पद्धतच एकदम विचित्र होती. तो काय करायचा, लोकांना आधी नदी पार करून द्यायचा आणि मग भाडं मागायचा. यामुळे व्हायचं काय की बहुतेक लोक पैसे न देताच निघून जायचे आणि त्याच्या वाट्याला यायचा फक्त भांडण आणि नुकसान. तपस्वींनी बघितलं की ह्या माणसाला पैशांपेक्षा सल्ल्याची जास्त गरज आहे, म्हणून भाड्याऐवजी त्यांनी त्याला एक व्यावहारिक सल्ला दिला. ते म्हणाले, मित्रा, तुझं नुकसान टाळण्यासाठी नेहमी नदी पार करण्याआधी भाडं मागत जा, कारण एकदा काम झालं की लोकांची मनं बदलतात. पण त्या नाविकाला वाटलं की हा काय फुकटचा सल्ला आहे, त्याला तर पैशांची अपेक्षा होती. तेव्हा तपस्वींनी त्याला दुसरा, अधिक मौल्यवान सल्ला दिला. तोच सल्ला जो ते राजाला देत असत, कधीही रागावू नकोस. पण इथे मात्र सगळं उलटं घडलं. आता जरा इकडे लक्ष द्या, कारण इथेच या गोष्टीचं सगळं सार दडलंय. बघा, सल्ला एकच होता, कधीही रागावू नकोस. जेव्हा हा सल्ला राजाला मिळाला, तेव्हा त्याने कृतज्ञतेने 1,00,000 मोहरांचं उत्पन्न असलेलं गाव देऊ केलं. आणि अगदी तोच सल्ला जेव्हा ह्या मूर्ख नाविकाला मिळाला, तेव्हा त्याने उपदेश देणाऱ्या तपस्वीलाच जमिनीवर पाडून मारहाण केली. बघा, एकाच ज्ञानाचे किती वेगवेगळे परिणाम. त्याचा तो मूर्खपणा काही इथेच थांबला नाही. जेव्हा त्याची गरोदर पत्नी जेवण घेऊन आली आणि तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिलाही मारलं. रागाच्या भरात जेवणाचं ताट फुटलं आणि त्या धक्क्याने तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. हे सगळं पाहून लोकांनी त्याला पकडलं आणि राजाकडे शिक्षेसाठी नेलं. म्हणजे बघा,
एका क्षणाच्या रागाने त्याचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. बुद्ध या घटनेचं वर्णन करताना म्हणतात की त्या नाविकासाठी चांगला उपदेश म्हणजे एखाद्या जनावरासमोर सोनं ठेवण्यासारखं होतं. तो त्याचं मूल्य समजूच शकला नाही आणि परिणामी त्याने आपलं सर्वस्व गमावलं. आणि ही जुनी गोष्ट सांगून बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात. ते त्या भिक्षूला दाखवून देतात की भूतकाळ आणि वर्तमानकाळ हे काही वेगळे नाहीत, तर ते एकाच धाग्यात कसे गुंफलेले आहेत. बुद्ध पुन्हा एकदा स्पष्ट करतात, उपदेश तोच होता, पण ऐकणारी पात्र वेगळी होती. एकाने त्या ज्ञानाचं सोनं केलं तर दुसऱ्याने त्याची माती. यातून हेच सिद्ध होतं की सल्ल्याचं खरं मूल्य हे देणाऱ्याचं नाही, तर ते स्वीकारणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून असतं. तर मग या गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की चांगला सल्ला तेव्हाच फळतो जेव्हा तो योग्य व्यक्तीला दिला जातो. अयोग्य किंवा ऐकण्याची तयारी नसलेल्या व्यक्तीला दिलेला सल्ला केवळ वाया जात नाही, तर कधीकधी तो देणाऱ्यासाठी धोकादायकही ठरू शकतो. आणि मग शेवटी बुद्ध त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगतात. ते ज्ञानी तपस्वी म्हणजे स्वतः बुद्ध होते, तो न्यायी राजा म्हणजे त्यांचा प्रिय शिष्य आनंद होता, आणि तो मूर्ख नावाडी तोच होता जो आजचा उद्धट नावाडी होता. अशा प्रकारे ही कथा एका वर्तुळात पूर्ण होते. ही गोष्ट तर इथे संपते, पण आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते. जर ज्ञानाचं खरं मूल्य ऐकण्याच्या पात्रतेत असेल, तर आपण एक चांगला श्रोता बनायला कसं शिकू शकतो? आजच्या जगात जिथे सोशल मीडियावर किंवा अगदी घरातही न मागता सल्ले दिले घेतले जातात, तिथे हा प्रश्न आणखीनच महत्त्वाचा ठरतो. कारण एक चांगला श्रोता बनल्याशिवाय आपणही नकळतपणे एखाद्याच्या चांगल्या सल्ल्याचं मोल न ओळखता त्याला रागाने उत्तर देऊ शकतो. यावर विचार करायला हवा नाही.